राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं असलं तरी काही नगरपालिकांमध्ये मतदान प्रलंबित आहे। मतमोजणी आता थेट 21 डिसेंबर रोजी होणार आहे। मतमोजणीपर्यंत ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये सुमारे 20 दिवस सील अवस्थेत ठेवण्यात येणार आहे। याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम चार्जिंगवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात काय धोरण आहे? आता ती मशीन आहे, ती आपल्या सेलफोन सारखी चार्जिंग वर आहे, सेल आहे तिच्यामध्ये, तिला चार्जिंग करावं लागते। चार्ज करूनच तुम्ही ते ओपन करता मतदानाच्या दिवशी। आता 21 दिवस इलेक्ट्रॉनिक यंत्र चार्ज कसं करणार तुम्ही, किंवा करणार आहात का नाही, आणि करायचं असेल तर त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत? निवडणूक आयोगाने असे कुठली जारी केलेले नाहीये जे लोकांना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना किंवा राजकीय पक्षांना माहीत असतील। त्यामुळे आता या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नेमकं ते मशीन जेव्हा सुरू करतील त्याबद्दल राजेंद्र भाऊ ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी भरपूर त्यांचा अभ्यास आहे, ते पुढचा मुद्दा सांगतील। परंतु आजचे प्रेसमध्ये आम्हाला मुख्य मुद्दा हा हायलाइट करायचा आहे की ही जी चार्जिंग जर कशी करणार आहे तुम्ही, आणि चार्जिंग करण्यासाठी यंत्रणा काय आहे, त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत, आणि ती कोणाच्या समक्ष करणार आहात, याचा खुलासा प्रशासनाने पारदर्शकपणे समोर येऊन केला पाहिजे। अदरवाईज पुन्हा ती शंका उपस्थित कायम राहणार आहे की त्या डेटा ॲक्युरसीचं, त्या डेटाचा अचूकतेचं काय होणार आहे, आणि त्याचे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 175 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा दावा करते आहे, त्या कोणत्या कॉन्फिडन्सवर करते आहे हे याबद्दल ही शंका आहे। त्यामुळे आम्ही याच्यावर आक्षेप नोंदवतो आहे आणि प्रशासनाला आम्ही आव्हान करतोय की त्यांनी या संदर्भामध्ये धोरण निश्चित जाहीर करावे, भूमिका जाहीर करावी। ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात, डेटा ॲक्युरसी संदर्भात, त्याच्या अनुषंगाने सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांनी समोरून लोकांना सांगवे। नाही तर आमची शंका आहे की याच्यामध्ये सुद्धा टॅम्परिंग करून निकाल फिरवण्याची शक्यता 100% राहणार आहे।